नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. बांधकाम कामगारांसाठी सरकारची महत्त्वाची घोषणा बघायला मिळते. 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. बांधकाम कामगारांना दरमहा 12,000 निवृत्ती वेतन मिळणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने करण्यात आलेल्या फेरबदलात अनेक महिलांचा अर्ज बाद होताना दिसतोय. आणि अशातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच एकूण 15,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झालेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आलेली आहे. उन्हाने हैराण झालेले सांगली शहर आणि मिरज शहरात आणि पूर्व भागाला अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. आज सकाळपासून उन्हाचा तडाखा असताना अचानक संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे पावसाने झोडपलेला आहे. या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे थोडा दिलासा मिळतोय. मात्र या वादळी पावसाचा हंगामी पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. संध्याकाळी 5च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली आणि सोसाट्याचा वादळी वाऱ्याचा तडाखा सांगली आणि मिरज पूर्व भागाला बसलेला आहे. या वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी होती की अनेक झाडांच्या फांद्या या रस्त्यावरती उन्मळून पडलेल्या आहेत. तर रहदारी मार्गावरती पालापाचोळा सुद्धा रस्त्यावरती आलाय. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कराडसह पाटणमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पावसामुळे स्थानिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे इकडे पाणंद रस्ते आणि शेतशिवार खुलं करण्याची योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. चुंचाळे आणि चौगाव इथे 4 किलोमीटरचा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यास शेतकऱ्यांना मार्ग सुकर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये सावखेडा सीम शिवरास फणस हे उपलब्ध झालेले आहेत. एकाच झाडाला 100च्या वर फणस लागलेले असून शेतकऱ्याला यातून चांगलं उत्पन्न आलंय. रायगड रोपवेच्या मोफत सुविधेमुळे केवळ 3 तासात 1700 दिव्यांगांना रायगड किल्ला पाहण्याची संधी मिळालेली आहे. शारीरिक अपंगत्वामुळे गड किल्ले चढउतार करणं त्रासाचं ठरतंय. हे लक्षात घेऊन रायगड रोपवे प्रशासनाने दिव्यांगांसाठी रोपवेची सुविधा पूर्णपणे मोफत ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो टँकर पाण्याच्या अभावामुळे उभे आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय. मालेगावमधील जिजामाता उद्यान परिसरामध्ये लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरलेला आहे. साईबाबा मंदिर ते विद्यानगर हा रस्ता शोधून दिल्यास मनपा शहर अभियंता यांना 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशा मजकुराचा बॅनर लावण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात काम न करता कागदोपत्री रस्ता तयार करण्याचा आरोप अधिकारी कार्यकर्ते पंकज पाटील यांनी केलेला आहे. जळगाव चाळीसगाव एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्यामुळे जवळपास अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. प्रवासी महिलेला कंडक्टरने मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केलेला आहे. या राड्यानंतर अखेर